नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रामध्ये देशातल्या सगळ्यात मोठ्या लसीकरणातला सगळ्यात मोठा सहभाग नोंदवण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न ही जणू काही अडथळ्यांची शर्यत वाटावी अशा प्रकारे समोर येत आहेत। महाराष्ट्रामध्ये 18 ते 45 वयोगटापर्यंतचं लसीकरण हे महिनाभर जवळपास पुढे गेलंय। 1 मेला सुरू होणं अपेक्षित असताना या लसीकरणाचा टप्पा मे अखेरीस सुरू होईल असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं असतानाच प्रत्यक्षात ते त्याही पेक्षा पुढे जाऊ शकतं अशी चिंता तज्ञांकडून व्यक्त होतीये। या क्षेत्रातले जाणकार जर समजा अशा प्रकारचं लसीकरण हे जून मध्ये सुरू होणार असेल तर जून पासून सुरू होणाऱ्या पावसाळ्यात या लसीकरणासमोरची आव्हानं बऱ्यापैकी असल्याचं सांगतायत। लसीकरण एका हाताला, पावसाळ्यात निर्माण होणारी नैसर्गिक आव्हानं दुसऱ्या हाताला, अशा प्रकारे विविध पातळ्यांवर सरकारच्या समोर लसीकरणाला पुढे नेण्याचा आणि महाराष्ट्र अबाधितपणे व्यवस्थितपणे चालू ठेवण्याचा मोठ्या प्रकारचा आव्हानात्मक काळ सुरू होण्याची चिन्ह आहेत। लसीकरणासाठी पुरेशा लसी नाहीत म्हणूनच ही वेळ आली आहे असं मवियाकडून सातत्याने सांगितलं जात आहे आणि पर्यायानं पुरेशा लसींचा पुरवठा न करणाऱ्या केंद्र सरकारकडे सर्व परिस्थितीचा दोष ढकलला जातोय। प्रत्यक्षात जितक्या लसी आल्या त्याचं व्यवस्थापन, त्याचबरोबर भविष्यात येऊ घातलेल्या आव्हानांची पूर्वतयारी आणि लसीकरणाच्या निमित्तानं टप्प्यांची आखणी अशा विविध पातळीवर योग्य नियोजनाच्या आधारे लसीकरणाचा मार्ग आखता आला असता। सध्याच्या घडीला ही अडथळ्यांची शर्यत पार करत असताना येऊ घातलेला पावसाळा आणि त्यानिमित्तानं लसीकरणाची आव्हानं, याचबरोबर लसीकरणाच्या एकूणच प्रक्रियेमधला सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयांचा सहभाग, लसीकरण मोफत किती लोकांना असावं, विकत किती जणांसाठी असावं, अशा प्रकारच्या विविध प्रश्नांसह आजची लक्षवेधीची चर्चा, ज्या माध्यमातून आपण सरकारपर्यंत सकारात्मक सूचना पोहोचवणार आहोत आणि त्याच्या जोडीला सरकारला या गोष्टींचीही जाणीव करून देणार आहोत की आत्ता सुरू असलेल्या लसीकरणामध्ये काय अडचणी येत आहेत, त्या कशा टाळता येतील। म्हणूनच लक्षवेधीच्या आजच्या चर्चेचं शीर्षक लसीकरण ऐन पावसाळ्यात। आमच्या प्रतिनिधींनी बीकेसीच्या लसीकरण केंद्राचा दौरा केला। आजच्या दिवशी तिथं फक्त आणि फक्त दुसरा डोस असलेल्या लोकांनीच यावं असं आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलं होतं। या निमित्तानं बीकेसीच्या लसीकरण केंद्रावर काय परिस्थिती उमटली आहे त्या परिस्थितीच्या संदर्भातला आढावा घेतला आणि तिथल्या लोकांच्या चर्चेनी म्हणजे तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असताना या संपूर्ण प्रक्रियेतले अडथळे समोर आणले आहेत आमचे प्रतिनिधी अमृत सुतार यांनी। मी आता सध्या उभा आहे गोरेगाव येथील नेस्को कोविड सेंटर येथे आणि इथलं हे सध्याचं चित्र आहे। सकाळपासून इथे मोठ्या प्रमाणात गर्दी होती, अजूनही गर्दी आहे। लोक लसी घेण्यासाठी अक्षरशः लोकांनी एकच सकाळी झुंबड उडवली होती। त्यानंतरचं इथलं चित्र आहे, मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। इथे जे व्यवस्थापन आहे ते त्यांना ही परिस्थिती नियंत्रणात कसं आणण्यात येईल याचं व्यवस्थापन करत आहेत, परंतु इथे लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। त्यामुळे बुधवारी आपल्याला मुंबईमध्ये अनेक रुग्णालयामध्ये लसीचा साठा संपला होता असं चित्र होतं। आपल्यासोबत आपले इथले डीन आहेत डॉक्टर नीलम, त्यांना विचारूया कशा प्रकारे इथलं ही परिस्थिती हँडल। मॅम, मला सांगा की कशा प्रकारे इथे लसीकरण सुरू आहे? आपल्याकडे सेपरेट लाईन्स आहे। 80+, 60, 45 रजिस्टर्ड अनरजिस्टर्ड सेपरेट आहे, पण लोकांमध्ये धीर नाही, ते सगळे आमच्यावर येतात। म्हणून मी इथे 3 तास पासून आहे, कंट्रोल करत आहे, पोलिसला बोलवलंय, सिक्युरिटीला बोलवलंय। किती आपण त्यांना सांगतो पण ते ऐकत नाही। काय आता आम्हाला जास्त टाइम इकडे थांबायला जमत नाही, ते शक्यतो लवकर घ्याल तेवढं आम्हाला आम्ही तुमच्यावर मेहरबानी करा आमच्यावरती।
मला चालतंय, ऑपरेशन झालंय ना माझं, चालतंय चालता येत नाही. ते व्हीलचेअर भाऊ जातं, व्हीलचेअरच नाही कुठे मिळते, अशी हालत आहे. काही एकही माणूस मी आल्यापासून गेलेला नाही पुढे. 2-2.5 तासापासून एकही माणूस थांबलेला नाही. आम्ही आहोत तिथेच आहोत. तर अशा प्रकारे लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली, गर्दीचं नियोजन चुकलं, परिणाम स्वरूप लसीच्या वाटपामध्ये अनेक अडथळे निर्माण झाले. हे सगळं होत असताना गर्दी टाळा असा सरकारचा मंत्र होता, मात्र प्रत्यक्षात गर्दीचं निमंत्रणच जणू काही या नियोजनाच्या अभावातून दिलं गेलं आणि म्हणूनच लसीकरण केंद्र सुद्धा कोरोना प्रसाराची केंद्र बनतायत का काय अशी भीती आता जाणकार व्यक्त करतात. या निमित्तानं आज आपण जी चर्चा करणार आहोत त्यात सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला परिचय करून देतो. मुंबईमध्ये आमच्या स्टुडिओत चर्चेसाठी आलेले आहेत कर्नल राजन फडके. कर्नल राजन फडके हे सैन्य दलात लॉजिस्टिक विभागामध्ये महत्त्वाच्या पदावर नियुक्त होते आणि अनंतनाग या भागातल्या शेवटच्या पोस्टिंगवरून ते 90च्या दशकामध्ये निवृत्त झालेले आहेत. त्यामुळे कोणत्याही आव्हानात्मक स्थितीत वस्तूचं आणि त्याचबरोबर आवश्यक त्या गोष्टींचं नियोजन कसं असावं, हे युद्धजन्य परिस्थितीसाठी कशा प्रकारे तयारीनं सामोरं जावं हे आपल्याला कर्नल फडके अधिक स्पष्टपणे अधिकारवाणीनं सांगू शकतील. आपल्या सोबत माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली आहेत. अनिल गलगली यांचा या चर्चेतला सहभाग हा मुंबईतल्या खासगी रुग्णालयांच्या बरोबरच सरकारी रुग्णालयांमधल्या औषध व्यवस्थापनाचा आणि एकूणच व्यवस्थेच्या नीट चालवण्याच्यासाठी असलेल्या अपेक्षांच्या बाबतचा आहे. राजकीय प्रतिनिधी या नात्यानं आपल्यासोबत 2 मंडळी आहेत. त्यात प्रथम आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता अवधूत वाघ आणि काँग्रेसच्या प्रवक्त्या नाशिकमधल्या निष्णात डॉक्टर हेमलता पाटील, ज्या मवियाचं प्रतिनिधित्व करतात. या सर्व मंडळींचं आपण चर्चेत स्वागत करतोय. चर्चेची पहिली फेरी सुरू करत असताना थेट माझा प्रश्न आत्ताच्या घडीला कर्नल राजन फडके यांच्यासाठी. कर्नल फडकेजी, आपण बीकेसी केंद्रावर आलेली गर्दी पाहिली. गर्दीतले 2 महत्त्वाचे मुद्दे होते. एक म्हणजे तिथे सुरक्षेचा म्हणजे परस्परात मधल्या सुरक्षित अंतराचा अभाव होता आणि लस मिळण्यासाठी वाट पाहायला लागल्यामुळे वयोवृद्ध नागरिकांमध्ये चिंतेचं चिडचिडीचं वातावरण होतं. नाही, तेव्हा लसीचा जेव्हा कार्यक्रम सुरू झाला म्हणजे होणार होता, जानेवारीपासून माहित होता आणि पुढे होणार होता, तर आपण चूक कुठे झालेली आहे ते दर्शवण्यासाठी आपण जम्बो कोविड सेंटर्स केलेत. म्हणजे मी राहतो त्या ठिकाणाहून, जे आता मी लोखंडवालामध्ये राहतो, तिथून जर तुम्हाला लस घ्यायची असेल तर नजदीक बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटर एक आहे, एक कुपर हॉस्पिटल आहे आणि तिसरं गेलं तर मग जम्बो कोविड सेंटर बीकेसीला आहे. आणि तिथं 1000 लोकांची 2000 ही व्यवस्था अजिबात कामाला येणार नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही जिथं शाळा आहेत, शाळा कॉलेजेस बंद आहेत. आता मी लोखंडवाला जातो, इथं भक्ती वेदांत स्कूल आहे, तिथे एक तुम्ही छोटं सेंटर 200 माणसांसाठी, परत पुढं जानकी देवी स्कूल आहे, अंधेरी वेलफेअर स्कूल आहे, भवन कॅम्पस आहे, अशा म्युन्सिपाल्टीच्या शाळा ह्या वापरण्यासाठी जर तुम्ही वापरल्या असत्या म्हणजे 1000 लोकांसाठी मोठं जम्बो सेंटरपेक्षा 200 लोकांची 5 किंवा 10 सेंटर्स केली असती तर ही गर्दी टाळता आली असती. बरोबर. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं सांगायचं आहे की कोणत्याही प्रकारे गर्दीचं केंद्रीकरण होण्याऐवजी ती विकेंद्रित करावी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीनं मायक्रो मॅनेजमेंट सूक्ष्म नियोजनाचा मंत्र कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यातल्या लढाईसाठी दिलाय तो अंमलात आणावा प्रशासनानं, अशी अपेक्षा या निमित्तानं समोर आली. अवधूत वाघ, आपल्यासाठीचा पुढचा प्रश्न, मुंबई महानगरपालिकेचं कामकाज प्रत्यक्षात कसं चालतं हे तुम्हालाही तुमच्या व्यवसायामुळे अतिशय नीट माहिती आहे. या जम्बो कोविड सेंटरचा आग्रह कोणी आणि का धरला असेल, त्या माध्यमातून लसीकरणाचा मोठ्या प्रमाणातला टप्पा पार पाडण्याचा जरी प्रयत्न असला तरी प्रत्यक्षात त्याचे साईड इफेक्ट समोर येत आहेत, ते जास्त चिंताजनक आहेत. प्रसादजी, जे झालं ते गंगेला मिळालं, कारण त्याच्यानंतर आरोप आणि प्रत्यारोप करून आपण या कोविडच्या विरोधातली लढाई जिंकू शकत नाही.
मला असं वाटतं की आतापर्यंत ज्या काही चुका झाल्या असतील, कोणाच्या चुका झाल्या असतील, त्यातनं कमीत कमी आता आपण सुधारून या माणसांना जगवूया. प्रसादजी, असं असतं की आम्ही प्रोजेक्ट घेतो आणि कर्नल साहेब पण ज्यावेळी युद्धामध्ये जातात त्यावेळी प्रत्येक प्रोजेक्ट हा आम्ही पाहतो की त्याच्यामध्ये बॉटलनेक काय आहे. हे लसीचं उत्पादन एक आहे. आपण त्यावेळी कोविडला सुरुवात झाली होती त्यावेळी आपल्याला असं वाटलं पण नव्हतं की इतक्या लवकर लस तयार होईल, कारण गेल्या वेळी इन्फ्लुएन्झाची जी साथ होती त्यावेळी 4.5-5 वर्षानंतर पहिली लस निर्माण झाली. लोक असं म्हणत होती लस तयार व्हायला 2 ते 3 वर्ष लागतील. आपल्या सर्वांच्या सुदैवाने केवळ 1 वर्षामध्ये लस तयार झाली. आता ही लस तयार होणं, लसचं उत्पादन करणं आणि लोकांना मिळणं याच्यामध्ये सगळ्यात मोठा जर बॉटलनेक असेल तर ते आरोग्य सेवकांचं. आपण जर पाहिलं तर साधारण अगदी कमीत कमी 5 मिनिटं एका माणसाला एक लसीचा डोस द्यायला लागतात. म्हणजे आता एका तासामध्ये एक परिचारिका जास्तीत जास्त 12 जणांना डोस देऊ शकते, 8 तासामध्ये 100 जणांना देऊ शकते आणि त्या परिचारिकेबरोबर एक सहाय्यक असतात. म्हणजे असे 2 ट्रेंड माणसं ज्यावेळी असतील तर आपण 100 जणांना देऊ शकतो. बरं. त्याच्यावर आपण कॅल्क्युलेट करू शकलो पाहिजे की एका कोविड सेंटरमध्ये किती माणसं आहेत, किती आहेत. तर 10 परिचारिकांच्या बरोबर एक डॉक्टर लागतो, कारण त्या जे 1000 लोक येणार आहेत त्यांना आयत्या वेळी काय झालं काय नाही झालं तर ते बघण्यासाठी, त्यांचा ब्लड प्रेशर, टेम्परेचर सगळं चेक करण्यासाठी. हा जो संपूर्ण जी व्यवस्था आहे ती व्यवस्था उभी करणं खरंच कठीण आहे, कारण एवढं मनुष्यबळ नाही. काय झालं, अचानक आग लागलेली आहे. आपल्या घरामध्ये फायर एक्सटिंग्विशर असतो, पण फायर एक्सटिंग्विशर छोट्या आगीसाठी असतो प्रत्येकाच्या घरी, पण हे एक मोठी फायर लागलेली आहे. त्या फायर मध्ये आपल्या सर्वांनी आरोप प्रत्यारोप आणि राजकारण कुरघोडी न करता सामान्य लोकांचा जीव कसा वाचवावा ह्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपण अगदी अवधूत वाघ, अत्यंत सकारात्मकरित्या आपण ही प्रतिक्रिया मांडली, त्याच्यासाठी आभार. एक पटकन मुद्दा या निमित्तानं कर्नल फडके यांच्याकडे घेऊन जाऊ आणि त्याच सकारात्मकतेनं कर्नल फडके यांना विनंती आहे की त्यांनीही हे सांगावं. पहिली सूचना तुमची अशी होती की केंद्रीकरण गर्दीचं होणार नाही, आत्ताच्या घडीला लसीकरण केंद्रावर जे होतंय ते टाळलं पाहिजे. त्या निमित्तानं छोट्या छोट्या ठिकाणी अधिकाधिक केंद्र उघडा आणि लसीकरण करवा. याच्या पुढची सूचना काय असू शकते? पुढची सूचना म्हणजे पहिल्यांदा आता मी तुम्हाला एक उदाहरणच देतो मुंबईचंच. 92 साली जेव्हा दंगे झाले त्यावेळेस मी कुलाब्यातच होतो आणि त्यावेळेस शरद पवार साहेब आले आणि आमच्या जनरल साहेबांना विचारलं की कसं काय करायचं वगैरे, आणि शरद काळे हे म्युन्सिपल कमिशनर होते आणि त्यांनी सांगितलं, आम्ही बैठकीत हे केलं की आम्हाला सगळी शाळा कॉलेजेस हे पाहिजे आहेत की मला एक बटालियन ठेवायचे वर्लीला. मी एक्झाम्पल देतो, वर्ली तर टोपीवाला कॉलेज शरद काळेंनी सांगितलं मोकळे घ्या तुम्ही, रेसकोर्स मोकळे, NSCI क्लब मोकळे. मला ट्रूप्स तिथं ठेवता आले कारण तिथं 1 सिंगल पॉइंट कॉन्टॅक्ट होता. आता झालंय कसं, प्रत्येक जण उठतोय आणि लसीकरणाबद्दल कोविड बद्दल बोलायला लागतोय. तर आता ही वेळ आहे की सगळ्या पक्षांनी एकाच राष्ट्रीय झेंड्याखाली एकत्र येऊन आपले हेवे दावे 3 महिन्यासाठी, पुढील 3-4 महिन्यासाठी विसरा आणि आपल्याकडे एकत्र होऊन काम करा. पुढे आपल्याला लढाई लढायचीच आहे 24 पर्यंत. जी सूचना आपण दिली त्या अनुषंगानं इथे अवधूत वाघ यांनी भूमिका घेतलेली आहे. हेमलता पाटील आपल्यापर्यंत पोहोचतोच आणि त्या निमित्तानं एक प्रश्न उपस्थित करतो की लसीकरणाच्या बाबतीतली आव्हानं लक्षात घेऊन संवादाच्या दृष्टीनं पावलं का पडत नाहीयेत? प्रसादजी, जसं लोकांच्या लक्षात आलं किंवा सर्वत्र एक म्हणजे सगळ्यांच्या नागरिकांच्या लक्षात आलं की लसीकरण हाच याच्यावरती पर्याय आहे आणि करोनाला जर आपल्याला हरवायचं असेल तर केवळ आणि केवळ लसीकरणाच्या माध्यमातून आपण पुढे गेलं पाहिजे. लोकांमध्ये लसीकरण घेण्याची प्रवृत्ती वाढली आणि त्या पद्धतीने लसीकरणासाठी मोठ्याच्या मोठ्या रांगा लागायला लागल्या. आता आपण जे सांगितलं ते बरोबर आहे की गेल्या 5-6 दिवसापासून मी बघते की पूर्ण आरोग्य यंत्रणा एकमेकांशी संवाद साधते. त्यामध्ये आता हे लसीकरण आपण 18 ते 45 वयोवर्गाला जे पुढे लसीकरण देणार आहोत त्यामध्ये कशा पद्धतीने ते लसीकरण दिलं पाहिजे.
पूर्वीच्या काही गाईडलाईन्स होत्या की लसीकरण देताना ते PHC सेंटरच पाहिजे, हॉस्पिटलला कमीत कमी 3 रूम्स पाहिजेत, एक्सपर्ट स्टाफ पाहिजे, पेशंटला बसण्यासाठी वेगळ्या रूम मध्ये व्यवस्था पाहिजे. जर लसीकरणाचा काही कॉम्प्लिकेशन झाले तर त्या ठिकाणी सगळी अद्ययावत यंत्रणा पाहिजे की त्या पेशंटला लगेच ट्रीटमेंट दिली गेली पाहिजे. आणि ह्या गाईडलाईन्स मध्ये जे हॉस्पिटल बसत होते त्यांना ती मान्यता मिळाली आणि बाकी महानगरपालिका आणि सिव्हिलमध्ये ह्या हॉस्पिटलमध्ये ह्या सगळा लसीकरण दिला गेला. आता जसं मगाशी सांगितलं गेलं की वेगवेगळे कॉलेजेस म्हणा किंवा वेगवेगळ्या संस्था ह्या उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, तर त्या दृष्टीने चर्चा झालेली. आपल्याकडे त्या पद्धतीने स्टाफ आपण ट्रेन केलेला आहे आणि त्या पद्धतीने हे लसीकरण कशा पद्धतीने देता येईल या बाबतीत सगळ्या आपल्याकडे नियोजन झालेलं आहे. मॅन पॉवर जास्तीत जास्त उपलब्ध करणं, स्टाफ ट्रेन स्टाफ उपलब्ध करणं, त्या संदर्भात चर्चा झाली आहे. फक्त आता ज्या पद्धतीने लसी आपल्याला उपलब्ध होतील त्या पद्धतीने ते लसीकरण दिलं जाईल. ठीक आहे. जास्तीत जास्त लोकांना लसीकरण केलं पाहिजे हेच आपलं टार्गेट आहे. अगदी आणि त्या त्या दृष्टीने आपण अनुषंगानं सर्वजण 6 महिन्यामध्ये महाराष्ट्राचं लसीकरण पूर्ण होईल असं आरोग्यमंत्री राजेश टोपे सांगतायत. पण तरी सुद्धा आत्ताच्या घडीला ज्या पद्धतीची गर्दी जमा होतीये आणि लसी मिळण्यात आणि न मिळण्यामधला जो गोंधळ उडतोय तो टाळता आला असता का? अनिल गलगली, या निमित्तानं महानगरपालिकेच्याकडून कुठल्या प्रकारच्या उपाययोजना आधी व्हायला हव्या होत्या हा विषय याच निमित्तानं उपस्थित करतो आहोत की जे घडून गेलंय त्यातून शिकणं गरजेचं आहे. याला नकारात्मकरित्या घेण्याची गरज नाही. खरं पाहिलं तर ज्या पद्धतीने मुंबईमध्ये आज महानगरपालिका सक्षम आहेत, 227 प्रभाग आहेत आणि विशेष म्हणजे महानगरपालिकेची यंत्रणा ही झोपडपट्टीपर्यंत व्यवस्थित आज सुद्धा सुरू आहेत. खरं पाहिलं तर जे महानगरपालिकेचे दवाखाने आहेत जवळपास 1000च्या आसपास त्यांचे दवाखाने आहेत जे स्लम वस्तीमध्ये, झोपडपट्टी वस्तीमध्ये चांगल्या रीतीने चालत आहेत. खरं पाहिलं तर त्या ठिकाणी अगर लसीकरणची सोय केली असती तर आज जी गर्दी होत आहेत किंवा BKC किंवा नेस्कोसाठी लोक लांब लांब जात आहेत, म्हणजे चेंबूरच्या व्यक्ती सुद्धा BKCला चालला आहे आणि मुलुंडच्या व्यक्ती सुद्धा आजूबाजूला न जाता एका ठराविक ठिकाणी चाललेला आहे. अच्छा अनिलजी, एकच मिनिट आपले प्रेक्षक हे सर्वदूर पसरलेले आहेत, त्याच्यामुळे मी आपल्याला विनंती करतो की चेंबूरचा माणूस BKCला जातो म्हणजे तो घरातून अंदाजे किती किलोमीटर लांब जातो या बाबतीत तपशील द्यावा. खरं पाहिलं तर चेंबूरचा जो माणूस BKCला जातो जवळपास तो 4 ते 6 किलोमीटरचा प्रवास करतो. आणि आमची पहिल्यापासून मागणी आहे की वॉर्डामध्ये अगर महानगरपालिकेने, कारण आता महापालिका आता त्यांनी करण्यास सुरुवात केलेली आहे. पहिला डोस 45 वरच्या व्यक्तीने आधी घेतला होता, आता सेकंड डोसची सुरुवात झालेली आहे. आणि विशेष म्हणजे ज्या रुग्णालयाला महानगरपालिकेने मान्यता दिली, म्हणजे उदाहरण सांगतो की घाटकोपरचं हिंदू सभा रुग्णालय, त्याच्यामध्ये प्रचंड चांगल्या पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये गर्दीचे नियोजन करून प्रथम डोस देण्यात आला. परंतु काल जी यादी निघाली त्यामध्ये हिंदू सभेचं नाव त्यांनी वगळलं. मग ज्या लोकांनी हिंदू सभेमध्ये पहिला डोस घेतला तिथे चांगलं व्यवस्थापन केलं, मॅनेजमेंटनी पैसे खर्च करून चांगली व्यवस्था केली, कोणाचं सहकार्य नाही घेतलं, त्या आता रुग्णालयाने काय करायचं? म्हणजे एकंदरीत मुंबई महापालिकेचं घडलं असेल अनिल गलगली की ज्या रुग्णालयांनी, मग ते खासगी का असेना, पहिल्या डोसच्या निमित्तानं अतिशय योग्य व्यवस्थापन केलं, त्या रुग्णालयाला दुसऱ्या टप्प्यात परवानगीच न मिळावी? मग यामध्ये मी काही नकारात्मक सांगत नाहीत, काय सूचना आहेत. कारण महानगरपालिकेचं रुग्णालय जे व्यवस्थापन वेगळं आहे, ह्यांनी एक जो टास्क फोर्स बनवला आहे तो मोठा फारसा आहे. कारण टास्क फोर्स हा कुठे सुद्धा बसून डिसिजन देतो, सूचना करतो, परंतु वॉर्ड स्तरावरती जे वॉर्ड ऑफिसर्स आहेत, तर मुंबईमध्ये 24 महानगरपालिकेचे वॉर्ड कार्यालय आहेत, त्यामध्ये मेडिकल हेल्थ ऑफिसर चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. आणि त्यामुळे मुंबईमध्ये जी आता सेकंड लाट आहे ती चांगल्या प्रमाणामध्ये थोपवण्याचं काम महापालिकेने चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. तर माझं मत आहे की स्थानिक स्तरावरती वॉर्ड अधिकारी, MOH यांचे सुद्धा निर्णय किंवा यांचे काही जी अधिकार आहेत त्याच्यामध्ये वाढ करून, अगर महानगरपालिकेने यापूर्वीच हे नियोजन केलं असतं तर आता BKC आणि नेक्सोवरती जी गर्दी आपण बघतो आहेत ते गर्दीचं विकेंद्रीकरण झालं असतं आणि नागरिकांना त्रास. आणखीन एक तपशील मी जोडू इच्छितो, तो असा आहे की आपण जर कोविन ॲपच्या नोंदणी स्थळावर गेलो तर तिथे सुद्धा आपल्याला आपल्या घराच्या आसपासची केंद्र सुचवली जातात. असं असताना सुद्धा लोकांचा नेस्को आणि BKC सारख्या मोठ्या कोविड लसीकरणाच्या केंद्रावर जाण्यासाठीचा आग्रह आहे असं तुम्हाला वाटतं का? घराजवळ लस मिळत नाही म्हणून लोक जम्बो कोविड सेंटरची निवड करतायत. नक्की होतंय काय मुंबईमध्ये? आणि एक तपशील आणखीन जोडतो, माफ करा मी आपल्याला मध्ये तोडलं. मुंबईची चर्चा जास्त होतीये असं महाराष्ट्रातल्या लोकांना वाटू शकतं आणि मुंबईच्या चर्चेची इतकी गरज काय असंही वाटू शकतं. पण ही चर्चा यासाठी गरजेची आहे कारण लोकसंख्येची घनता इथं जास्त आहे. इथे ज्या चुका होतील त्या ग्रामीण भागात आपल्याला टाळता येतील.
त्या निमित्तानं आपण ही चर्चा करण्यासाठीचा वेळ देतो आहोत. अनिल गलगली, आपलं उत्तर. पहिल्या टप्प्यामध्ये ज्या पद्धतीने नियोजन करण्यात आलं त्यावेळी जवळपास असलेल्या केंद्रावरती कुठल्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आली नाहीत किंवा तसं केंद्र बनवण्याची जी एक प्रकारची योजना किंवा निर्णय घेण्याची जी एक प्रकारची जी आपली मानसिकता नव्हती. त्यामुळे BKC जम्बो हे जे जम्बो नाव दिलं आहे ना, त्यामुळे लोकांचा जास्त गोंधळ झाला आहे की जम्बोमध्ये चांगल्या व्यवस्था आहेत. खरं पाहिलं तर मुंबई महापालिकेचे जे वेगवेगळे रुग्णालय आहेत, म्हणजे आता घाटकोपरमध्ये भटवाडीमध्ये संत मुक्ताबाई असून देत, घाटकोपरमध्ये राजावडी असून देत, कुर्ल्यामध्ये बाबा असून देत, ते चांगल्या पद्धतीने नियोजन होत आहेत. परंतु लोकांना काय वाटतं की जे महानगरपालिकेचे रुग्णालय आहेत त्यामध्ये चांगली व्यवस्था नाहीत. परंतु जे जम्बो त्यांनी बनवले आहेत, म्हणजे BKCचे जम्बो बनवलं MMRDने, गोरेगावचे नेस्को आहेत, दहिसरला जम्बो आहेत, मुलुंडला जम्बो आहेत. लोकांची एक मानसिकता झालेली आहे की पालिकेच्या रुग्णालयामध्ये चांगली व्यवस्था आपल्याला मिळत नाहीत आणि मिळणार नाही. यात एक गोष्ट काय समोर येते, यात अशी गोष्ट समोर येते आहे की जम्बो कोविड सेंटर उभारल्यानंतर त्याची माध्यमांच्या द्वारे इतकी काही चर्चा झाली, त्याला असं काही ग्लॅमर प्राप्त करून दिलं गेलं की जसं अमुक देवळात गेल्यानंतर देव पावतो अशी एक समजूत असते, त्याप्रमाणे जम्बो कोविड सेंटरमध्ये जाऊन लस घेतली तरच आपल्याला अमरत्वाचा पट्टा मिळणार आहे, अशा प्रकारचा दुर्दैवानं गैरसमज मुंबईकरांमध्ये पसरलाय. हेमलता पाटील, ही चर्चा आपल्यापर्यंत यासाठी आणतोय कारण अशाच प्रकारची जम्बो कोविड सेंटर्स, जम्बो लसीकरण केंद्र उभं करण्याचं फॅड सगळ्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र हा देशातला असा प्रदेश आहे जिथे आरोग्य व्यवस्था इतर कुठल्याही राज्याच्या तुलनेमध्ये अधिक सक्षम आहे आणि अधिक चांगली आणि अधिक सर्वदूर आहे. असं असताना या जम्बोच्या नादात पडण्यापेक्षा आत्ता असलेल्या सक्षम असलेल्या सर्वदूर पसरलेल्या आरोग्य व्यवस्थेचा वापर करा, प्रचार करा आणि लोकांना घराजवळ लस मिळेल यासाठी प्रयत्न करा. आमची विनंती आहे, जमलं तर आपण ती विनंती स्वीकारू शकता, राज्य शासनाला पाठवू शकता. नाही, नक्कीच. आपण जो विषय आता घेतलेला आहे त्या संदर्भात मी इथे नाशिक महानगरपालिकेमध्ये काल वैद्यकीय अधिकाऱ्यांना जेव्हा भेटले तेव्हा त्यांनी मला हीच माहिती सांगितली की सुरुवातीला ICMR ज्या गाईडलाईन्स होत्या त्याप्रमाणे PSC सेंटरलाच फक्त हे उपलब्ध करून द्यायचं आणि काही खाजगी हॉस्पिटलला उपलब्ध करून द्यायचं. परंतु आता प्रत्येक प्रभागामध्ये मध्यवर्ती ठिकाणी अशा पद्धतीची सोय करण्याच्या दृष्टीने विचार चालू आहे, त्या दृष्टीने नियोजन चालू आहे. आणि मागच्या वेळेला जे काही आपल्याकडनं काही चुका झाल्या असतील किंवा काही त्रुटी राहिल्या असतील त्या सगळ्या दूर करून जास्तीत जास्त लोकांना सुलभरित्या कसं हे लसीकरण मिळेल, जास्तीत जास्त अंतर कापावं लागणार नाही आणि त्यांनी ऍडव्हान्स मध्ये आपल्याला प्रायोरिटीने बुकिंग केल्यानंतर की आपल्याला आज लसीकरण या केंद्रावर मिळणार आहे हे 100% खात्री झाल्यानंतर लोक जर त्या पद्धतीने बाहेर पडले तर मला असं वाटतंय की जी पॅनिक सिच्युएशन निर्माण होते, लोकांना जी त्रास होतो, जे 2-2, 3-3 तास लाईन मध्ये उभं राहावं लागतं आणि मनस्ताप होतो, हे सगळं टाळण्याला मदत होईल. आणि मला असं वाटतंय की येत्या 15 दिवसामध्ये ही सिस्टीम चांगल्या पद्धतीने कार्यान्वित होण्याच्या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रावर त्या दृष्टीने वेगवेगळ्या सूचना दिलेल्या आहेत. रोजच्या त्यांच्या मीटिंग्स होत आहेत आणि त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींची सांगोपांग चर्चा झाली आणि त्यावरती मार्ग काढायचं ठरलेलं आहे. अगदी. हेमलता पाटील, आपण म्हणताय पुढच्या 15 दिवसात परिस्थिती सुधारेल. हे एक लक्षात घ्यायला हवं की आपण कोरोनाशी लढतोय. कोरोना हा साथ संसर्ग आहे. साथ संसर्गाच्या वेळेला अवधूत वाघ 15 दिवस हा कालावधी मोठा नाही वाटत आणि खास करून 18 ते 45 दरम्यानचा वयोगट आत्ताच्या घडीला सर्वाधिक बाधित होऊन मृत्यूमध्ये सुद्धा याच वर्गाचं सर्वाधिक संख्यात्मक प्रतिनिधित्व असताना आपल्यासाठी 15 दिवसाचा कालावधी हा कमाल असायला हवा, किमान नाही. मी आतापर्यंतची चर्चा ऐकली, परंतु एक लक्षात घ्या की महानगरपालिका असो, राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, ही जी सरकार आहेत त्यांच्यावर टीका करणं अतिशय सोपं आहे. आणि कारण तिकडनं काही तुम्हाला काही हे मिळणार नाही. इट्स व्हेरी इझी टू थ्रो स्टोन ऑन देम. आणि त्यांची काही बलस्थान आहेत तरी पण त्यांच्या काही प्रॉब्लेम्स पण आहेत. हे लक्षात घेताना आता डॉक्टर पाटील यांनी जे व्यवस्थित सांगितलं की शेवटी सुरुवातीला सर्वांना भीती वाटत होती की, आणि आजही तुम्हाला सांगतो की आजही युरोपमध्ये आणि अमेरिकेमध्ये लोक लस घ्यायला तयार नाहीयेत कारण त्यांच्यामध्ये पण काही अंधश्रद्धा आहेत. आज अमेरिकेमधली 20 ते 25% जनता लस घ्यायला तयार नाहीये. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. माझे जे काही मित्र आहेत ते सांगतात, मी तुमच्या मार्फत सांगू इच्छितो लोकांना. अशा वेळी ही लस घेतल्यानंतर हे परिणाम होतील, ते परिणाम होतील म्हणून
आपण स्वतः जी एसओपी तयार केली त्या एसओपी मध्ये जिथे लस घेणार आहोत तिथे अमुक अमुक गोष्टी हव्यात, हे जे डॉक्टरांनी सांगितलेलं आहे ते अतिशय योग्य आहे आणि म्हणून अतिशय काळजीपूर्वक या गोष्टी आपण स्वीकारल्या. पण आता 1-2 महिने झाल्यानंतर आपल्या असं लक्षात आलं की या कोरोनाच्या लसीचा काही दुष्परिणाम होत नाही, सगळे निरोगी आणि व्यवस्थित असतात. मग आता डिसेंट्रलायझेशन करायला हरकत नाही, आपल्याला आता अनुभव मिळालेला आहे आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की झालं ते सोडून द्या, आता डिसेंट्रलाइज करा. मोठमोठ्या सोसायटी की ज्या सोसायटीमध्ये राहतो तिकडे 5,000 लोक राहतात, त्याच सोसायटीमध्ये 3 हॉल आहेत. तर आमच्या एखाद्या हॉलचा उपयोग करून जर आमच्याच सोसायटीला सांगितलं की तुम्हीच एखादं हॉस्पिटल बघा आणि तुम्हीच तुमची काळजी घ्या, तर ही 5,000 लोक सार्वजनिक ठिकाणी जाणार नाहीत, ते स्वतःचे पैसे देऊन तिकडे स्वतःच लस घेतील. अशा अनेक लोक, अनेक सोसायटीज तयार आहेत, त्यांचा आपण जास्तीत जास्त उपयोग करून घेतला पाहिजे. हा पहिली गोष्ट आहे. आणि दुसरा मी एक फक्त मुद्दा म्हणतो की मगाशी एक अर्ध्या मिनिटात संपवतो की जो बॉटलनेक आहे ना तो आरोग्य सेवकांचा आहे. त्यामुळे माझी विनंती राहणार आहे की तृतीय वर्ष आणि चतुर्थ वर्षामध्ये शिकत असलेले जे मेडिकलची स्टुडंट्स आहेत त्यांना सुद्धा या सेवेमध्ये सहभागी करून घ्या. त्या नर्सेस आहेत, बीएससी नर्सिंग करतात, 3rd इयर आता त्यांचं बंद झालेलं आहे, 2nd इयर पास झालेले आहेत त्या मुली, त्या सगळे कॉलेजेस बंद असल्यामुळे आपापल्या घरी गेलेले आहेत. त्यांना 2 वर्षाचं ट्रेनिंग मिळालेलं आहे, त्यांना कमीत कमी इंजेक्शन घेता येतं, ब्लड प्रेशर घेता येतं, त्यांना काही ना काहीतरी येतं, काही नसण्यापेक्षा त्या बऱ्या आहेत, त्यांची मदत घ्या. अवधूत वाघ या सूचनेला थोडंसं पुढे नेतो आणि त्याला एक पूरक सूचना आणखीन जोडतो, म्हणजे तृतीय वर्ष चतुर्थ वर्षातले सध्याचे शिकाऊ आरोग्य सेवक आपल्या सोबत जर आले तर आपल्याला बळ मिळेल. फक्त त्याबरोबर एक इन्सेंटिव्ह त्यांनाही द्यायला हवं. तुम्हाला मानधन नाही देता येते ना, नका देऊ. मी तर स्पष्ट म्हणेन राज्य सरकारनं मानधन देण्याच्या फंदात आता पडू नये. जर समजा कोविडच्या काळामध्ये प्रत्यक्षात इतके तास कोविड रुग्णांची सेवा केली, तर अमुक तास कोविड रुग्णांची सेवा केली तर तुम्हाला 10 मार्क मिळतील, असं सोपं गणित ठेवा. तुम्हाला राज्य सरकारला खिशात हात घालायची गरज आहे ना, इतर प्रकारे कोणताही ताण तिजोरीवर आणण्याची गरज आहे. पटकन अनिल गलगली यांच्यापर्यंत आपल्याला जायचंय, त्यानंतर राजन फडके यांनाही बोलतं करायचंय. पण एक अत्यंत महत्वाचा तपशील समोर येतोय जो या चर्चेत द्यायलाच हवा. मुंबईमध्ये पुढचे 3 दिवस लसीकरण बंद असणार आहे, कारण लसच नाहीये. लस नाही, लसीकरण नाही. कोरोना मात्र काही वाढायचा थांबत नाही. राजन फडके, ही परिस्थिती अभूतपूर्व आहे असंच म्हणावं लागेल. ती परत कधी येऊ नये अशी कामना करावी लागेल. नाही, हे अभूतपूर्ण म्हणजे गैरव्यवहारामुळे झालेलं आहे. कारण जानेवारीपासून आपल्याला माहिती आहे की केव्हा ना केव्हा तरी 18 ते वर्षानंतरच्या मुलांना किंवा मुलींना लस द्यावीच लागणार आहे. म्हणजे असं काही ते अकस्मात आलेलं नाही की 2 महिन्यापूर्वी 2 दिवसापूर्वी सांगितलं की उद्यापासून द्या म्हणून. ते केव्हा ना केव्हा तरी येणार होतं. तर पहिलं गोष्ट ती आपूर्ती करायची लसींची. आणि दुसरी गोष्ट मी जसं सांगितलं की वेगवेगळी 200, 300 किंवा आता जसे अवधूत वाघ बोलले सोसायटीमध्ये कम्युनिटी हॉल आहेत तिथं, किंवा राज्य सैनिक बोर्ड आहे, राज्य सैनिक बोर्डमध्ये एक सर्व्हिसमन आहेत जे मेडिकलमधनं रिटायर झाले, तेही मदत करायला येतील. तुमच्या दवाखान्यातनं म्युन्सिपाल्टीचे जे रिटायर झाले तेही मदत कर. कारण इथं फक्त कारण 2 गोष्टीचं आपण गफलत करतोय. एक लस देणं आणि दुसरं करोना झालेल्याला उपाय करणं. बरोबर. तर लस देण्याचा जो प्रकार आहे तिथं फक्त लस हीच द्यावी लागते. त्याच्यामुळे जर छोटी सेंटर जर केली तर त्याच्यात 2-3 नर्स किंवा कंपाऊंडर लस देणारे आणि 1 डॉक्टर आणि 1 ॲम्ब्युलन्स एवढंच तुम्हाला ठेवायचंय आणि 1 रेफ्रिजरेटर ज्याच्यामध्ये लस राहील. बरं कर्नल साहेब, एक आणखीन तपशील आपल्याकडून जाणून घ्यायचा आहे. सैन्यामध्ये सर्वसाधारणपणे हिवाळ्याच्या साठी आवश्यक त्या गोष्टींचा साठा करून ठेवला जातो. हिवाळ्याचे दिवस हे अंदाजे ऑक्टोबर पासून मोजले जातात. अशी ऑक्टोबरच्या दिवसातली तयारी सैन्य कधी करतं? ऑक्टोबर पासून हिवाळा 5 महिन्यासाठी समजला जातो 150 दिवस. तर 150 दिवस मी तुम्हाला जम्मू अँड काश्मीरचं एक्झाम्पल देतो जिथं जास्त फौज आहे. तर हे जे प्लॅनिंग आहे ते दरवर्षी केलेलं असतं. तर ते प्लॅनिंग आमचं फेब्रुवारीपासून सुरू होतं की किती वॅगन्स येणार आहेत रेल्वेच्या, त्या जम्मूमध्ये कुठं उतरणार आहेत, किती ट्रक लोड जाणार आहेत आणि किती ट्रक लोड श्रीनगरला जाणार आहेत. कारण सैन्याला वरती सामान पोचवायला जे शेवटच्या माणसापर्यंत पोचवायचंय
तो एक पोर्टर असतो जो फक्त 20 किलो धान्य घेऊन जाऊ शकतो, किंवा म्यूल असतं ते 40 किलो घेऊन जाऊ शकतं. त्याच्यामुळे हिथं जे लाखो टनाचं जे जम्मूला येणार आहे ते बल्क ब्रेकिंग करावं लागतं. त्याच्यात 10-15% वेस्टेज होतं, कारण एक पोतं तोडण्यात ते 10 किलोचे बनवण्यात, आणि तिथून मग उधमपूर ते श्रीनगर, श्रीनगर टू उरी, उरी टू पोस्ट, अशी जी रचना आहे ती या पद्धतीने केली जाते की प्रत्येक ठिकाणी बल्क ब्रेकिंग करून ते डिसेंट्रलाइज होऊन जातं आणि त्यामुळे लेह पर्यंत जायचंय आणि मग काही विमानाने पोहोचवावं लागतं. कारण मध्ये पावसाळा येतो, पावसाळ्यामध्ये लँडस्लाइड्स होतात, वाहनं जाऊ शकत नाहीत. आणि तीच गोष्ट इथं आता होणार आहे. पावसाळ्यात मुंबईला गॅस्ट्रोचा खतरा आहे. ही जी सेंटर्स आहेत त्याच्यामध्ये पावसापासून संरक्षण करायला छत वरती नाहीये. जम्बो सेंटर म्हणा, कुठलंही सेंटर म्हणा, पावसाळ्यात लोक येऊ नाही शकणार. तर तुम्ही डॉक्टर किंवा नर्सेसना त्या सेंटरमध्ये राहण्याची सोय, खाण्याची सोय करा. आणि एक शेवटचं सांगू इच्छितो की सेशन यायच्या आधी आम्ही जेव्हा मतदार पहिल्यांदा झालो 70 साली, त्यावेळेस काय असायचं, इतर पक्षवाले गाडीतनं बसवून मतदान केंद्रापर्यंत घेऊन जायचे. तर ती पद्धत सुरू करा ना तुम्ही. अगदी अगदी महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्यांनी तर ही सूचना सर्व राजकीय पक्षांना केलेलीच आहे. फडके साहेब, वेळेची मर्यादा आहे, मी आपल्याला थांबवतो. लक्षवेधीमध्ये एक विश्रांती गरजेची आहे. आपण पटकन एक छोटीशी विश्रांती घेतोय, लगेचच परत येतोय.